आमचे थोर महामानव, या हिंदुस्थानाच्या राज्यघटनेचे शिल्पकार नव्हे तर या पूर्ण जगाचे शिल्पकार. कारण मी अमेरिकेत कोलंबियाला मी गेलो होतो तिथे, आणि त्या ठिकाणी मी बघितलं की आपल्यापेक्षा जास्त बाबासाहेबांचे अनुयायी मी त्या ठिकाणी बघितले. म्हणून फक्त हिंदुस्थानाच्या घटनेचे शिल्पकार न म्हणता मी पूर्ण विश्वाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, मा रमाई, मा भीमाई, मा जिजाई, या सर्व शक्तींना मी मानवंदना देऊन आज मी या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. कारण इतके विद्वान माणसं, भीमराव सर, मी नतमस्तक मी जे झालो, तुम्ही बोलले भंते, मी तिघांना नतमस्तक झालो. आम्ही ठीक आहे, आम्ही राजकारणामध्ये, सहकार्यामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, पण आज महाराष्ट्रामध्ये मी राज्यस्तरीय संस्थेवरती आणि फेडरेशनवरती पण मी काम करतोय. माझे बऱ्याच ठिकाणी सत्कार समारंभ झाले, पुरस्कार मिळाले, पण आज तुमच्या तिघांच्या हस्ते मला जो पुरस्कार मिळाला याच्यापेक्षा मोठा पुरस्कार मला आयुष्यात मिळणार नाही, ह्या पुढेही मिळणार नाही. कारण ही एक शक्ती, ही शक्ती ज्यावेळी एखाद्याच्या मागे उभी राहते त्यावेळी त्याला सगळं जग ठेंग वाटतं. खरोखरच म्हणजे मला बोलायचं खूप होतं, पण बोलणं मी कमी करून आज या ठिकाणी मी तात्यासाहेबांचे बरोबरचे ज्यांनी धम्म परिषदा घेतल्या, पाली भाषेचे वर्ग घेतले, ते श्याम पवार पण या ठिकाणी उपस्थित आहेत, सी के सर्वगौड पण या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे मित्र संजय सावंत पण या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण चळवळीमध्ये काम करत असताना कधी या बँकिंग क्षेत्रामध्ये वळलो हेच मला कळलं नाही. पण मी ते आर्थिक उन्नतीकडे मी जाऊन संघर्ष आणि त्या संघर्षाकडून पोचलो हे तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि या ठिकाणी पोचल्यानंतर मला या समाजाचं काहीतरी देणं आहे. माझे मित्र इथे चंदन शिरवाळे आहेत, त्यांनी मला आज सकाळी एक गोष्ट सांगितली. वामनदादा कर्डक, शाहीर विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे, गोविंद मशिलकर ह्यांना त्यांच्या हयातीमध्ये कोणी पुरस्कार दिलेले नाहीत. चंदनजी आहेत मला वाटतं, त्यांना कधी पुरस्कार दिला नाही, त्यांचा मान सन्मान नाही केलाय. पण या सभागृहामध्ये माझ्या या समाजाच्या आणि या तुम्हा तिघा महाश्रद्धांच्या वतीने मी सांगतो, जेवढी माझी ताकद असेल मी या सगळ्या आपल्या कलावंतांचं मी स्मारक जतन करून त्यांच्या आठवणी जागवण्याचं मी या ठिकाणी 100% मी तुम्हाला तिघांच्या मी साक्षीने मी या ठिकाणी मी बोलतोय. मी जास्त न वेळ घेता आपण खरोखरच आज सामाजिक, राजकीय आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काम केल्याची मला पोच मिळाली. कारण आज हा सत्कार माझ्या समाजात, माझ्या समाज बांधवांनी केला आणि हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये मी कोरून ठेवलेला आहे. आणि जे मला समाजासाठी करता येईल ते मी करण्याचा माझा मानस आहे. इथेच थांबतो. जय भीम, जय सरकार, जय हिंद. साहेब, तुम्हालाही मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्याकडनं अधिकाधिक उत्तमोत्तम काम हो.